आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक, भरपूर पीठ वापरून आणि अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारे हे पराठे। आणि यासोबत खमंग चटपटीत अशी ही चटणी करणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये ही जी चटणी आहे तीच हिरो एलिमेंट राहणार आहे। या चटणी सोबत हे पराठे इतके अप्रतिम लागतात। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पराठ्यासोबत ही चटणी खाऊ शकता, इतकी अप्रतिम होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आजच्या पौष्टिक पराठ्यांना आणि मस्त या चटपटीत चटणीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण पराठे तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे कोबी आणि गाजर किसून घेतलेला आहे। तर कोबी आणि गाजर मी दोन्ही पण अर्धा अर्धा कप घेतलेला आहे, म्हणजे याला छान असं दाबून भरलं ना तर अर्धा अर्धा कप हे आहे। याऐवजी तुम्ही कुठल्याही भाज्या अजून वापरू शकता, जसं शिमला मिरची यामध्ये घालू शकता। त्यानंतर फ्लॉवर पण मिक्सर मध्ये बारीक करून किंवा थोडासा त्याला ग्रेट करून किंवा किसून घालू शकता। फक्त अशा भाज्या यामध्ये घालायच्या ज्याचं खूप पाणी सुटत नाही ना, अशाच भाज्या यामध्ये घालायच्या आहे। तर आता इथे मी मिक्सर मध्ये 3-4 मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि एक काडी कढीपत्ता हे छान बारीक करून घेतलं। ही पेस्ट यामध्ये घालू। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि आता यामध्ये पीठ घालायचे आहे। तर आज मी या पराठ्यांसाठी अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप नागली पीठ, अर्धा कप गहू पीठ आणि अर्धा कप बेसन घातलेलं आहे। आणि हे पराठे तुम्ही हिवाळ्यामध्ये करत असाल तर यामध्ये अर्धा कप इतकं बाजरीचं पीठ सुद्धा घालू शकता। आता उन्हाळा आहे म्हणून मी इथे बाजरीचं पीठ वापरलं नाहीये। कधी कधी हे सगळे पीठ आपण दळून आणतो आणि थोडं थोडं शिल्लक राहतात, मग अशा वेळेस हे पीठ आपण वापरून असे पराठे, थालीपीठ तयार करू शकतो। आता यामध्ये आपले नेहमीचे सगळे मसाले आहेत ते घालूया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मी इथे तिखट घातला आहे। मिरची आपण घातली आहे त्याच्यामुळे त्या बेताने घालायचं। त्यानंतर 1.5 चमचा धणजिरे पूड, थोडासा ओवा आपण क्रश करून घालू आणि 1/2 चमचा हिंग पण इथे घातलेली आहे। आणि हो, यामध्ये ना तीळ घालायचं राहिलं, मी विसरली तीळ घालायचं, पण तुम्ही इथे तीळ घालू शकता। आता हे छान असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि कोबीमध्ये जितकं पाणी असेल ना त्याने जेवढं भिजवता येईल तेवढं भिजवायचं आणि नंतर अगदी थोडंसं तुम्हाला पाण्याची गरज पडली तर तुम्ही पाणी वापरून हे भिजवून घेऊ शकता। तर आपण नेहमीची जी कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं, कारण हे पराठे करता करता नंतर त्या कोबीला परत पाणी सुटायला लागतं आणि हे जे पीठ आहे ते परत सॉफ्ट व्हायला लागतं। तर म्हणूनच सुरुवातीलाच भरपूर पाणी घालू नका। ज्या कोबीच्या पाण्यामध्येच किंवा आपण ज्या काही भाज्या घालतो त्या पाण्यामध्येच भिजवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करून हे घट्ट असं पीठ मळून घेऊ शकता। तर आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे। आता याला रेस्ट वगैरे करायला ठेवायचं नाही तर यामधल्या ज्या भाज्या आहेत ते पाणी सोडतं आणि परत हे आपलं जे पीठ आहे ते सॉफ्ट होतं। म्हणूनच लगेचच याचे पराठे करायला घ्यायचे। तर मस्त आपले पराठे असे करून घ्यायचे आहे। आता मी हे छान दिसावे म्हणून मस्त याला एकसारखा आकार येण्यासाठी या प्लेटनी असे कट करून घेत आहे। तुम्ही नाही केले तरीही चालेल। तर हे बघा, या पद्धतीने सगळे पराठे करून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। म्हणजे एक पराठा करायचा, भाजायचा, दुसरा लाटायचा, परत तो पण भाजायचा। आता हा तवा थोडासा मोठा आहे तर मी एकदाच 2 पराठे वगैरे असे भाजून घेत आहे। तुम्ही जर अख्खा एक मोठा पराठा केला तर तुम्ही एकदाच एक पराठा भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, या पद्धतीने मी मस्त असे पराठे भाजून घेतले, दिसताना सुंदर। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालून हे पराठे तयार करू शकता। आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की या व्हिडिओ मधला जो हिरो एलिमेंट आहे तो आहे ती आपली चटणी। तर चटणीसाठी मी इथे अर्धा आंबा, कच्चा आंबा किंवा कच्ची कैरी घेतलेली आहे। त्याचं साल काढून घेतलं आणि अर्धीच ही कैरी घेतली। त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, अगदी छोटे नाही करायचे, थोडे मोठेच ठेवायचे। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, मी हा गावठी टोमॅटो घेतलाय, तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता। तर त्याला पण मधून कट करून घेतलं आणि आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे, ही कैरी घातली, त्यानंतर हे टोमॅटो ठेवून दिलेले आहे, थोडासा लसूण इथे घालायचा आहे, मिरची घालायची आहे, लाल मिरची, सुकी लाल मिरची मी घेतली आहे एक, म्हणजे मी एक तिखट आणि एक रंगासाठी अशी घेतली, एकच घातली कुठलीही तरीही चालेल। त्यानंतर थोडीशी
कोथिंबीर पण इथे घालायची आहे आणि याला छान 4 ते 5 मिनिटं अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर इथे झाकून भाजायचं म्हणजे याला छान पाणी सुटतं आणि हे व्यवस्थित भाजलं जातं. तर परतवून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर आपण याला एकदा परतवून घ्यायचं किंवा थोडंसं हलवून घ्यायचं. सगळीकडून याचा छान असा थोडे याला असे ग्रिल मार्क किंवा असे थोडेसे डाग येतपर्यंत भाजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी यावरती झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं परत याला असंच ठेवून देऊ. म्हणजे हे जे टोमॅटो आहे ना त्याचे साल वगैरे पण व्यवस्थित निघतं. तर हे बघा छान थंड झालेलं आहे आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करतानाच यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ घालून घेतला. थोडं पाणी घालू आणि याला अगदी बारीक वाटून घेऊ. तर छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा छान टेक्स्चर झालेलं आहे. आता याला एक तडका द्यायचा आहे. त्यामुळे आपली चटणी 3-4 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते. तर 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालू. जिरे पण चांगले फुललेले आहे. आता यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. तर 2 काडी 1 काडी कढीपत्ता घाला आणि त्यानंतर ही चटणी घालून याला फक्त 1-2 मिनिटं छान परतवून घ्या किंवा एक उकळी येतपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. तर आपली ही चटपटीत खमंग कैरीची आणि टोमॅटोची चटणी तयार आहे. आणि यामध्ये ना मी थोडासा परत गूळ घातलेला आहे. तर ही चटणी थोडीशी चटपटीत, गोड, आंबट अशी पाहिजे होती. तर मी सुरुवातीला जो गूळ घातला मिक्सरमध्ये बारीक करताना तो मला नंतर कमी वाटला. मी चाखून बघितल्यावर मी परत त्यामध्ये थोडासा गूळ घातलेला आहे. आणि हो, गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखर पण घालू शकता. तर आता ही काढून घेऊ आणि ही चटणी तुम्ही 3-4 दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता. आता हे आपण सर्व्ह करू. तर आहे ना सोपं. अगदी सकाळच्या घाईमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे हे पराठे आहे आणि ही चटणी पण अगदी 5-10 मिनिटातच तयार होते. तरीही जर सकाळची घाई असेल किंवा लवकर टिफिन वगैरे तयार करायचा असेल तर तुम्ही ही चटणी रात्री पण तयार करून घेऊ शकता. सकाळी फक्त पराठे करायचे आणि सोबत ही चटणी सर्व्ह करायची. बस. तर मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. मिस्टरांना तुम्ही ब्रेकफास्टमध्ये वगैरे तुम्ही जर टिफिनमध्ये देत असाल तर टिफिनमध्ये किंवा घरी जर ब्रेकफास्ट करत असेल तर घरी पण हे पराठे झटपट अगदी करून घेऊ शकता. तर आजची आपली ही मस्त अशा पौष्टिक पराठ्यांची आणि चटपटीत चटणीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.